परभणीच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिल्यानं महायुतीने टीकास्त्र डागलंय, तर राऊतांनी यावर जोरदार पलटवार केलाय। परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना कौचल्य जीभ लावली दाढीला। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला। परभणीच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले। परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिल्यानं एकनाथ शिंदेने टीकास्त्र डागलंय। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची खरमरी टीका एकनाथ शिंदेने केली। दरम्यान यानंतर संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय। गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे। आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा जरा। डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना कौचल्य जीभ लावली दाढीला। एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम महापौरावरून केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी आक्रमक होत शिंदेंवर पलटवार केलाय। गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला असं म्हणत राऊतांनी शिंदेंना डिवचलंय, तर संजय राऊत डोक्यावर पडले असल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांना धारेवर धरलंय। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला। तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे। परभणीचा जो मेयर झाला हा तालुका प्रमुख आहे आमचा, अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, झिजतो आहे, पक्षाबरोबर राहिला। अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच। तुम्ही का मुसलमानांना तिकीट दिली नाहीत का? संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे। आता उचलले जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं। बोलताना वाक्याचा वापर कुठं करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून ज्या तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती। शिंदेची शिवसेनाच नव्हे तर भाजपनं देखील ठाकरेंवर निशाणा साधलाय। परभणीत एकही मराठी उमेदवार नव्हता का असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय। मुस्लिम महापौर बसवून ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवसैनिकांसोबत विश्वासघात केल्याचं टीकास्त्र भाजपनं डागलंय। अहो संजय राऊत, तुम्हाला एकही मराठी माणूस निष्ठावंत भेटला नाही का? मुस्लिम महापौर करण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, परंतु औरंगजेबाचा आणि अफजल खानांचा अजेंडा पुढे रेटून निवडणुकीमध्ये मराठी करायचं आणि निवडणूक संपला की परभणी सारख्या शहरामध्ये मुस्लिम महापौर करायचंय। याच परभणीमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, खान निवडा किंवा बाण निवडा। दुर्दैवानं उभाटा गट आणि संजय राऊतांनी बाण बाजूला सोडलाय आणि खान निवडलाय, हे देखील महाराष्ट्र बघतोय। ते एखादे राष्ट्रविघातक कृत्य केलेलं आहे का त्यांनी? असं काहीच नाहीये। मग फक्त मुस्लिम आहेत म्हणून? अरे पण RSSच्या कार्यक्रमात सलमान खान आले, त्याचं तर कौतुक झालं। मग सलमान खान आणि सय्यद इक्बाल या दोघांमध्ये गुणात्मक फरक कसा काय आहे बरं? भाजपने सांगितलं पाहिजे। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं ठाकरे हे खान महापौर बसवतील असा प्रचार केला होता। यावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना देखील पाहायला मिळाला होता। दरम्यान परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंना लक्ष्य केल्यानं राजकारण चांगलंच तापलंय। सतीश मोहिते,
झी 24 तास परभणी.